नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। सत्ता असूनही शिवसेनेनं कुवारबावचा विकास न केल्यानं मतदारांनी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं। माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आवाहन। नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यामागे आमदार राजन साळवीन ऐवजी आमदार उदय सामंत यांचंच मोलाचं योगदान। अशोक वालन यांनी केला गौप्यस्फोट। आणि कोकणनगर इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या 5 वर्षीय मुलाच्या आरोपीला शोधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं। पोलीस निरीक्षक निशा जाधव यांचं प्रतिपादन। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। सत्ता असूनही शिवसेनेनं विकास न केल्यामुळे ग्रामस्थांनी शेवटची लढाई समजून कुवारबाव ग्रामपंचायत जिंकण्यासाठी एकत्र काम करा असं आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे। की आपल्याला जर जिंकायचं असेल तर हे जे 4 दिवस आहेत डोळ्यात तेल टाकून प्रचार करा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणा। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा या गाव विकास आघाडीला आहे। ही सगळी चिन्ह माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे। सरपंच पण आपला, प्रभाग आपले, 15चे 15 उमेदवार आपले निवडून आले पाहिजे, यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा। कारण का ही लढाई एवढीच महत्वाची आहे जेवढी आपली शेवटची लढाई असते। या लोकांना एवढं कळलेलं आता निलेश राणे येऊन गेले, बाकी सगळे येऊन गेले, म्हणजे ही निवडणूक आता रंगली। आता रंगलेली निवडणूक हे अर्धवट सोडणार नाही, तुम्ही अर्धवट सोडू नका। एवढं तुमच्याकडून वचन घ्यायला मी इकडे आलो। तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इकडे जमलात। इथून पुढे कोणी जर दादागिरी करत असेल, निलेश राणे त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही तुमचं घर, तुमचा प्रचार कधी अर्धवट सोडू नका, बाकी सगळं माझ्यावर सोडा। यांना घरी पाठवल्याशिवाय आत्ताच नाही, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण आपलाच उमेदवार इकडे निवडून आला पाहिजे, यासाठी मी तयारी सुरू केली आहे। तुम्ही मन बनवा आणि असाच प्रचार करा की आपले सगळे गाव विकास आघाडीचे पॅनल टू पॅनल निवडून आलं पाहिजे। एवढा मनामध्ये विचार करून, जमिनीवर उतरून प्रचार करून, गनिमी कार्य करून, साम दाम दंडभेद सगळं वापरून यांचा सत्यानाश कसा होईल याच्यावर लक्ष ठेवा। जय महाराज। रविवार दिनांक 24 मार्च रोजी होणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होत असल्यानं निलेश राणेही प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत। प्रामाणिकपणा कसा असतो तेव्हा आमदार हे जर नसते अशी लोक तर तिकडे आमदार म्हणून तो त्या 26व्या वयात गेलाही नसता। राजेश सावंत साहेबांसारखी माणसं नसती तर तिकडे आमदार म्हणून कधी झालाही नसता। पण त्या सगळ्यांनाच बाजूला ठेवलं आणि पुळका आला तर विनायक राऊत पाकिट मार, मातोश्रीचा उंबरठा घास्या का? कारण का तोच्या जवळ आहे, महाराचं पद दिलं म्हणून विनायक राऊत। उद्या विनायक राऊत बिनकामाचा होईल तर नवीन कोणतरी शोधायचा। तेव्हा राणे कामाचे होते म्हणून राणेनं वापरलं गेलं। एका काळात कुमार शेट्टे होते म्हणून त्यानं वापरलं गेलं। एका काळात राजेश सावंत होते त्यांना वापरलं गेलं। हे फक्त वापरू शकतात, तुमची सेवा नाही करू शकत। विनायक राऊतला पण सोडून देतील एक दिवस, त्यांचा कुठा धक्का लागतो।
आणि विनायक राऊतांचा इकडे आहे काय, ते तर मुंबईचे आहेत. म्हणून तुम्ही जी मला यादी दिली, आता काय लोकसभा लांब नाही, आचारसंहिता लागलेली आहे. पण मी निलेश राणे आणि बाकीचे सगळे जे उमेदवार आणि बाकी सगळे सहकारी माता भगिनी आणि सगळे जे काय माझ्या समोर मतदार बसलेत, त्यांना मी शब्द देतो की सर्वात मोठा वाटा निलेश राणेचा असेल, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करून सभेला सुरुवात करण्यात आली. रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. परंतु विकासामध्ये मात्र हा भाग खूप मागे राहिल्यानं भाजपा, राष्ट्रवादी, स्वाभिमान, मनसे आणि काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन शिवसेनेविरुद्ध ग्रामविकास आघाडी स्थापन केली आणि सर्वांनी एकत्रित प्रचारामध्ये उडी घेतल्यानं शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. स्वाभिमान पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारामध्ये खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांना खडे बोल सुनावले. आज संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे, इकडची संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे. पण जर सगळं काय तुम्हाला देऊन टाकलं एक झटक्यात, तर हे डांबर चोरणार कुठून? यांचं घर चालणार कसं? हे बाहेरच्या पटवण्या कशा? सांगतो निलेश राणेकडे ग्रामपंचायती किती? ही कुवारबाव पहिली असेल, लक्षात ठेव. म्हणजे बघा प्रचार कुठे काय चाललाय, दमदाटी देत चाललाय. मागच्या 8-9 महिन्यापासून मी बघत होतो नाटक. लढले कोणाशी? राणेंशी. ते ठाकरे थकले, सामंत उगवले. हा काय उगवतोय म्हणा, हा विजलेलाच आहे पहिला. माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की जो रत्नागिरीच्या विकासाचा पैसा आहे, जो रत्नागिरीचा पैसा आहे तो रत्नागिरीला मिळाला पाहिजे. ज्या कोकणातल्या मातेने आमच्या घराला मुख्यमंत्री पद दिलं त्या जनतेसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही राजकारणात आलो. तुझ्यासारखे डांबर चोरी करायला नाही आलो राजकारणात. अरे झालं खानदारी माणूस आहे, तुझ्यासारखे 10 सामंत विकत घेईल. तुझ्या ग्रामपंचायतीचं आम्हाला शिकवतो का? या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुदेश मयेकर, सुधाकर सुर्वे, निलेश लाड, राजन देसाई, नित्यानंद दळवी, बाळा कसाळकर, अशोक वाडेकर, गुरु चव्हाण, लखन पावसकर, सतेज नलावडेंसह कुवारबाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता जिथे जिथे आम्ही जातोय तिथे निलेश राणेला ऐकायला लोक उभी राहतात. काय बोलेल? शिवसैनिकांचे किती कपडे फाडे. कारण का त्यांना माहिती आहे की ही शेवटची संधी आहे. कुवारबाव हे बरोबर बोललेले शेट्टे साहेब, हे आपलं नाव काही लक्षात ठेवा. वाटेल ती झुंज द्या, वाटेल तो संघर्ष करा, पण हे घमंडी, यांच्याकडे पैशाचा घमेंड, यांच्याकडे सत्तेचा घमेंड,
जर तुम्ही आज नाही मोडला तर परत तुमच्यासाठी लढायला इथे कोण येणार नाही. आज व्यासपीठावरून ज्या पोटतिडकीने सगळे म्हणतील की एका पक्षाला लढा, परत कोण उभा राहणार नाही तुम्हाला सांगायला. आणि जर परत उभा राहिला नाही तुम्हाला सांगायला, तुम्हाला आहे तसंच जीवन जगावं लागेल. शेड पडत राहतील, पाणी मिळणार नाही, डांबर असंच चोरी केलं जाईल. तरुणांना नोकऱ्या तर सोडून द्या, हे तुमच्या अंगावर गुंड सोडतील. आज निलेश राणे व्यासपीठावर बसलाय, उद्या जर हा कोण व्यासपीठावर बसणार नाही, व्यासपीठच राहणार नाही, तुम्ही कोणाला जाऊन विचारणार? आज अनेक वर्षानंतर एक निलेश राणे, एक व्यासपीठ तयार झालं, जे शिवसेनेच्या समोर उभं राहू शकतं. उद्या जर काय गडबड झाली, त्यांची परत ग्रामपंचायत निवडून आली, हे व्यासपीठ सोडून द्या, तुम्हाला कोण ऐकायला सुद्धा इकडे येणार नाही. सगळी गुंडगिरी मी वागून घेईन. मी तुम्हाला आज वचन, माझ्या माता भगिनींना वचन देतो, यांना कोणाला घरी सुद्धा बापात कामा नाही अशी बंदोबस्त करून ठेवेन यांचा. पण तुम्ही एक सांगा, भाजपचे नेते राजेश सावंत यांनी आपले विचार व्यक्त करताना या निवडणुकीत युती वगैरे काही नसल्याने मतदारांनी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन केलं. आज ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही उमेदवार निवडले गेलेले आहेत, हे उमेदवार कुठल्या पक्षाचा कोण आहे म्हणून निवडले गेलेले नाहीत, तर जे काही लोकांनी ठरवलेले उमेदवार, हे उमेदवार इथे दिले गेले. आणि याला सर्व पक्ष, शिवसेना सोडून बाकीच्या पक्षाचा पाठिंबा आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, बाळासाहेब मानेंच्या वतीनं इथं जाहीरपणे डिक्लेअर करतो की आमच्या भारतीय जनता पार्टीचा सुद्धा ज्या ग्रामविकास पॅनलला पाठिंबा आहे. कोणी पेपरमधलं काही देऊ युती आहे किंवा काय आहे, युती वगैरे काही नाही. या ठिकाणी युती झालेली नाही. या ठिकाणी ग्रामविकास पॅनलच्या सगळ्या 15 जागा आणि एक सरपंच पदाच्या पडळकर मिळेल, त्याचा सगळ्यांना निवडून आपण द्यावं ही आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादीचे नेते कुमार शेटे यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवसेनेमुळे कुवारबावचा विकास झाला नसल्याचं म्हणाले आणि मतदारांनी गाफील न राहता आघाडीच्या बाजूने उभे राहावं असंही म्हणाले. आमचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा सुशिक्षित आहेत. जवळजवळ 50% भगिनींना आपण या ठिकाणी न्याय दिलेला आहे. आणि सरपंचपदी जी काय निवडणूक त्या सुद्धा आमच्या पाडाळकर म्हणून ज्या भगिनी आहेत त्या आहेत, सुशिक्षित आहेत. सगळे एकूण एक सुशिक्षित आहेत. आणि म्हणून हे सुशिक्षित सगळ्या पॅनलला आपण भरघोस मताने निवडून द्यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे. आणि विनंती करत असताना त्यांची चिन्ह आपण लक्षात घ्या. 4 चिन्ह लक्षात घेतली पाहिजेत. एक आहे स्टूल, दुसरा आहे फॅन, तिसरी आहे शिटी आणि चौथा जे आहे ते कपबशी. कपबशीचे उमेदवार हे सरपंच पदासाठी सगळीकडे हे आहेत. त्या चिन्हावर फक्त एवढी 4च चिन्ह आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि ती 4 चिन्ह आपण सगळ्यांना लक्षात ठेवावी आणि आमच्या या सगळ्या पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो. 24 मार्च रोजी होणाऱ्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे मैदानात उतरले असल्यानं ही निवडणूक रंगतदार आणि अटीतटीची होणार आहे. कारण पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर या निवडणुकीचा काही प्रमाणात नक्कीच प्रभाव पडेल असं बोललं जातंय. आता गरज संपली. अहो, मी जवळचा माणूस त्यांचा, मी बघितलंय त्यांना जवळ. ही काय विकास कामं करणार ते काही करू शकत नाही. ते आता पूर्ण त्यांचं सैन्य लागलंय की आता उदय सामंत मंत्री कसा होईल जर सत्ता आली तर. याच्यासाठी सगळी गणित चालू आहे. मागच्या 15 वर्षामध्ये मी सुरुवातीलाच बोललो, मी ज्या गावात जातो, ज्या जयगड मधून जी भानगड सुरू झाली, त्या जयगड मध्ये बाजूला समुद्र किनारा आहे पण पाणी नाही. स्वाभिमान पक्षामध्ये ती लोक येणार म्हणून पाणी थांबवलं अधिकाऱ्याला सांगून. मग निलेश राणेंनी विषय हातात घेतला. अधिकाऱ्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत सांगितलं. 2 दिवसात पाणी सुरू झालं. त्याचा राग आला सामंत कुटुंबाला की आमच्यापासून वरचा ढाक होत चाललाय, याला आताच नाही थांबवला तर उद्या आपल्याशी काही आपल्याला इकडे रत्नागिरीत करू देणार नाही, भ्रष्टाचार करू देणार नाही. त्याला माहिती हा खानदानी माणूस आहे, हा कधी विकला जाणार नाही, यांच्या समोर कधी गुडघे टेकणार नाही, त्याला माहिती आहे. हे सगळे पाकिटमार एक झाले विनायकराव पासून सगळे. यांचं घरच फक्त ठेकेदारीवर चालतं, दुसरं काम काय लोकांना. याचा तंबाखूचा भाऊ हा जातो PWD मध्ये, इकडे तिकडे अधिकाऱ्यांना पार्टनर घेतो
आणि वाटेचा कारभार करतो. एकच रस्ता 5-5 वेळेला, आणि तो पण रस्ता तोच होणार जो ह्यांना मान्य असेल. हा तुम्हाला विषय तुमच्या तालुक्यामध्ये काय चाललंय तो कळला पाहिजे. हा नुसता एका ग्रामपंचायतीचा विषय नाही, हा एका माणसाच्या विरोधात हा विषय आहे. ही फक्त एक निवडणूक कुवारवाची एवढी महत्वाची आहे, ह्याच्यावर पुढे लोकसभा आहे. जर आज जर दगाफटका झाला या निवडणुकीमध्ये, लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये ते सांगतील काय झालं तो निलेश आणि बाकी सगळे बोंबलत होते. काय झालं कुवारभाव आम्ही काबीज केलं. आज पण तिकडची लोक आहेत, काही लोक अनागार तिकडे राहिलेली आहेत. नाही तर हे लोक उद्ध्वस्त करून टाकतील म्हणून काही लोक मनापासून नाही अशाच तिकडे राहिलेले आहेत की आपल्याला उद्ध्वस्त व्हायचं नाही. वाटेल त्याची मदत घ्या, वाटेल ती मदत निलेश राणे तुम्हाला करायला तयार आहे. ते सामदान दंडबैठ वापरतील, आपण सामदान दंडबैठ वापरूया. पण ही निवडणूक जिंकायची म्हणजे जिंकायची, एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. कुवारबाव हा भाग रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात असल्यानं आमदार उदय सामंत यांच्या विरोधातच सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. त्यामुळेच ह्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यामागे म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांचं फार मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन अशोक वालम यांनी केलं आहे. नाही, शिवसेना म्हणजे शेवटचे जे 12 दिवस होते युती, 6 फेब्रुवारीपासून युतीची घोषणा होईपर्यंत आणि खास करून 2 तारीखपर्यंत, ज्या 2 मार्च अध्यादेश रद्द करीपर्यंत, ह्याच्यामध्ये शिवसेनेने चांगली भूमिका निभावलेली आहे. त्यांचे तर मी आभार मानायचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना पत्रही दिलेलं आहे. आणि नितेश राणे याने आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. आणि शेवटचा जर अध्यादेश रद्द करायचा काही सिक्सर मारला असेल तर तो त्याच्यामध्ये भूमिका खास निभावली असेल तर रत्नागिरीचे आमदार सन्माननीय उदय सामंत यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. नाणार रिफायनरी रद्द होण्यामागे आमदार राजन साळवी यांचे मात्र काहीच योगदान नसल्याचं अशोक वालम यांनी सांगितल्यानं आता एक प्रकारे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, राजन साळवीने ते तिथून स्थानिक आमदार आहेत. त्यांनी आपल्या अधिवेशनमध्ये काही वेळेला प्रश्न उपस्थित केला होता रिफायनरीचा, पण लोकांमध्ये कधीच ते उतरून प्रत्यक्ष आंदोलनात त्यांनी आपली भूमिका निभावलेली नाहीये. रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अशोक वालम यांनी शिवसेनेऐवजी उदय सामंत यांचं कौतुक करत आमदार राजन साळवी यांच्यावर टीका केल्यानं साळवी समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. धनगर समिती 5 तारीखला 5 फेब्रुवारीला रत्नागिरीत बसली आणि त्यावेळेला त्यांना माहिती होतं, सर्वांना आपल्याला माहिती होतं की 5 तारीखला शिवसेनेचे खासदार, आमदार आणि रिफायनरीचं शिष्टमंडळ विरोधाचं हे भेटणार आहेत. मग आदल्या दिवशी राजन साळवीने जाऊन सुक्तनकर समितीला जिल्हाधिकाऱ्यांना भेटून उद्याच्याबद्दल चर्चा करण्याची काही गरजच नव्हती. आणि हे मी आज बोलणार पण नव्हतो, परंतु आज राजन साळवी यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे मीडियासमोर पत्रकार परिषद घेऊन, म्हणून मला हे बोलावं लागलं. नाही तर मी तर सोडून दिलं होतं. मला शिवसेनेवरती काहीही बोलायचं नव्हतं, मी टाळणार होतो. कारण शेवटी बोलतात ना, काही करू दे 2 वर्षात, पण शेवटचा गोड झाला होता. पण हे आता जर डिवचायला लागले असतील राजन साळवी, तर येणाऱ्या काळात माझ्याकडे जे काय मटेरियल आहे ते मी समोर मीडियाच्या समोर ठेवणारच. 6 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जो पक्ष आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन देईल त्याच पक्षाच्या उमेदवाराला आपण लोकसभा निवडणुकीत सहकार्य करू, असं अशोक वालम पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. लोकसभेला आम्हाला जो राजापूर, खास करून राजापूर विधानसभेमध्ये जो राजकीय पक्ष आम्हाला मदत करेल त्याला आम्ही या लोकसभेसाठी मदत करण्याचं सर्वांमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. नाही, आम्ही खुली ऑफर 2 नाही सगळ्यांनाच दिली आहे. ज्यांना ती पटेल आमची ऑफर किंवा अट, त्यांच्याशी आम्ही बोलणी करू. आमदार उदय सामंत यांचं कौतुक, आमदार राजन साळवी यांच्यावर टीका आणि विधानसभा लढवण्याची घोषणा यामुळे अशोक वालम नेमकं काय साध्य करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. गेल्या आठवड्यात रत्नागिरी येथील कोकण नगर इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत 5 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस तपास सुरू असला तरी नागरिकांनीही आरोपी पकडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केलं आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी 124/2019
IPC कलम 304 अ, 279, 337, 338 आणि MV ॲक्ट 184, 134, 177 प्रमाणे 16/3/2019 गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये एक 5 वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि तो गुन्हा साधारण दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान घडलेला आहे। तर त्या गुन्ह्यामध्ये एक ओमनी गाडीने सदर मुलाला ठोकर देऊन ती ओमनी गाडी पळून गेलेली आहे। त्या ओमनी गाडीचा चालक जो कोणी आहे तो अद्यापपर्यंत सापडलेला नाही आहे आणि इतरही कुठले ठोस असे पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही आहेत। तर या ठिकाणी मी सर्व लोकांना असं आवाहन करते की कोणाला जर या ओमनी गाडीबद्दल आणि चालकाबद्दल माहिती असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला त्याबाबत संपर्क करावा। रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी कोकणनगर अपघातातील आरोपी पकडण्यासाठी नागरिकांचंही सहकार्य महत्त्वाचं आहे असं म्हणाल्या। या प्रसंगी API सुशांत वराळे उपस्थित होते। ओमनी गाडीच आहे असे 2 सांगणारे साक्षीदार आहेत, परंतु ते साक्षीदारही अद्यापपर्यंत आयडेंटिफाय झालेले नाही आहेत। तर असे जे कोणी 2 साक्षीदार आहेत ज्यांना माहिती आहे की ओमनी गाडीने त्या मुलाला ठोकर दिलेली आहे, तर अशा साक्षीदारांनी समक्ष येऊन आम्हाला त्याबाबतची माहिती द्यावी। आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवू आणि या गुन्ह्यातल्या आरोपीबद्दल जर कोणी माहिती दिली तर आम्ही त्या संबंधित व्यक्तीला 11,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करू। तरी आपण सर्वांनी या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करते की ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन आमच्याशी संपर्क साधून सदर गुन्ह्याच्या उघडकीस आणण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी मदत करावी। धन्यवाद। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। सत्ता असूनही शिवसेनेनं कुवारबावचा विकास न केल्यानं मतदारांनी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावं, माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आवाहन। नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यामागे आमदार राजन साळवींऐवजी आमदार उदय सामंत यांचंच मोलाचं योगदान, अशोक वालन यांनी केला गौप्यस्फोट। आणि कोकणनगर इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या 5 वर्षीय मुलाच्या आरोपीला शोधण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांचं प्रतिपादन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।